नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातची अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या संबंधीचे मेसेज आता महिलांच्या मोबाईलवरती पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, हप्ता वितरणाची सुरुवात कालपासूनच झालेली आहे, पण आज सकाळपासून आपल्याला या संबंधीचे मेसेज पाहायला मिळत आहेत। महिलांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा झाल्यासंदर्भातचे मेसेज मोबाईलवरती येत आहेत। आपला मोबाईल जर आपल्या बँक खात्याला लिंक असेल तर आपल्या सुद्धा मोबाईलवरती मित्रांनो या संबंधीचा मेसेज आलेला पाहायला मिळेल। शासनाने सांगितल्या पद्धतीने 26 जानेवारीच्या अगोदर महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे हा वितरित केला जाणार आहे, या संबंधीचं आश्वासन दिलं होतं आणि त्याच आश्वासनाला पूर्तता करण्यासाठी आता शासनाकडून या अनुदानाची रक्कम महिलांच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। आता मित्रांनो, उद्या आणि परवा 2 दिवस सुट्टी असल्यामुळे हे अनुदान जर आपल्या खात्यावरती आलं नसेल तर पुढच्या येणाऱ्या 2 दिवसानंतर हे अनुदान आपल्या खात्यावरती वितरित झालेलं पाहायला मिळेल। परंतु शासनाकडून ह्या अनुदानाची रक्कम आता महिलांच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म पडताळणी करण्यात आली होती आणि त्यांना जर कोणत्या प्रकारची अडचण आली असेल तर अशा महिलांना नक्की अशा महिलांच्या खात्यावरती अनुदान यायला थोडी अडचण होईल। त्यांच्या खात्यावरती जर अनुदान आलं नाही तर सुरुवातीला त्यांना लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन आपला फॉर्म अपात्र तर केला नाही का हे आपल्याला चेक करावं लागणार आहे। परंतु ज्या महिला या अटी आणि नियमामध्ये परिपूर्ण अशा बसत आहेत, ज्यांना शासनाने ठरवून दिलेल्या अटी नियम जे असणार आहेत याच्यामध्ये ज्या बसत असतील तर नक्कीच या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये। मित्रांनो, चालू घडलेले एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। भरपूर महिला जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा याची प्रतीक्षा करत होते, वाट पाहत होते, भरपूर ठिकाणी चर्चा करत होते, चौकशी करत होते। तर अशा महिलांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। त्यांच्या खात्यावरती शासनामार्फत अनुदानाची रक्कम पाठवायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, चालू घडीला अनुदानाची रक्कम ही 2100 रुपये नसून फक्त 1500 रुपये असणार आहे। कारण की 2100 रुपये शासनाने जाहीर केलं असलं तरी मंत्रिमंडळामध्ये याची बैठक झाल्यानंतर मंजुरी मिळते, शासन निर्णय निघतो, परिपत्रक निघतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला या अनुदानाला वाढीव मंजुरी मिळते। परंतु चालू घडीला शासनामार्फत कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले नाहीयेत, कोणत्याही प्रकारचं परिपत्रक काढलेलं नाहीये। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने जुनं अनुदान जे असणार आहे म्हणजे 1500 रुपयाची जी आर्थिक मदत असणार आहे हीच आर्थिक मदत महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्याच्या स्वरूपात पाठवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती तर या संबंधीचे मेसेज आले नसतील तर आपल्या बँकेत जाऊन याबद्दलची चौकशी करा, नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये हप्ता वितरणाची सविस्तर डिटेल कळून जाईल। तर मित्रांनो, चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। पुढच्या भागामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भाच्या ज्या अडीअडचणी आल्या असतील किंवा कोणाचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील तर त्या कशा पद्धतीने पाहायचे, जर फॉर्म अप्रूव्ह झाले नसतील तर आपल्याला कशा पद्धतीने अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत, संपूर्ण डिटेल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।